नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशा मऊ सॉफ्ट इडलीचा व्हिडिओ आहे। आणि हो, ही इडली कोणत्याही तांदळापासून केलेली नाहीये, ही आहे मस्त अशी घरच्याच रव्याची रवा इडली। किती सॉफ्ट आणि मऊ आहे ते तुम्ही बघितलंच असेल। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी रवा आणि त्यामध्ये 1 वाटी ताक घालून मी अर्धा तास अगोदर ते भिजत ठेवलं होतं। ते घालताना तो काही मी व्हिडिओ केलेला नाहीये। छान असा रवा भिजला जातो अर्ध्या तासात। तसंच इथे मी 1 चमचा मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं ते मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे। आता आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून इडल्या त्याला चिकटणार नाहीत। ही प्लेन रवा इडली आहे, मसाला रवा इडली सुद्धा असते। तर आता तेल लावून झाल्यानंतर इथे मी 1 कप रव्यासाठी 1 इनोचं पॅकेट पूर्ण लागतं, तर 1 इनोचं पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे। वरून 1 चमचाभर पाणी घालायचं आहे, जेणे छानपैकी इनोने फुगेल इडली। इनो घातल्यानंतर आपण ही प्रोसेस खूप फास्ट अशी करायची आहे। तर इथे मी इनो मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण एक एक करून इडली पात्रात बॅटर भरून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने इडल्या तर सर्वांनाच बनवायला येतात। एक एक करून मी सर्व असे इडलीचे प्लेट्स भरून घेतलेले आहेत। आता इथे मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये मी ही सर्व इडलीचे भांडे ठेवलेले आहेत। आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटात इडली तयार होते। ही रवा इडली आहे म्हणून ती लवकर शिजून तयार होते। तुम्ही बघू शकता मंडळी, किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र मस्त इडल्या झालेल्या आहेत। अगदी 12 मिनिटात ह्या इडल्या शिजलेल्या आहेत। आपण चेक करून घेऊया। हे पहा, तुम्ही हातालाही ते चिटकत नाही, तुम्ही समजू शकता इडली शिजून तयार झालेली आहे। आता आपण एक एक करून त्या प्लेट्स बाहेर काढून घेऊया आणि इडल्या थंड होऊया। इडली थंड होते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। तर चटणीसाठी इथे मी 1 वाटी डाळ्या म्हणजे जे भाजलेली चण्याची डाळ असते ती घेतलेली आहे। ती सुद्धा मी अर्धा तास अगोदर इडलीसोबत भिजत घातली होती। आता हे डाळ्या आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आहे। जास्त तिखट करायची असेल तर जास्त घाला, लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी जास्त तिखट केलेलं नाही आहे। चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये पातळ अशी वाटून घ्यायची आहे पाणी घालून। तुम्हाला मी दाखवते। हे पहा मंडळी, अशा पद्धतीने सैलसर झाली पाहिजे इतपत। तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट सुद्धा करू शकता। आता आपण ह्याला फोडणी देऊया। तर फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 2 लाल मिरची घातलेली आहे। छान अशी मोहरी तडतडली की ती फोडणी आपण डायरेक्ट चटणीमध्ये घालून घ्यायची आहे। फोडणी घालून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे मंडळी, जेणेकरून पूर्ण फोडणी सर्व चटणीमध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने। आता इडल्यासुद्धा थंड झालेल्या आहेत मंडळी, मी तुम्हाला काढून दाखवते। हे पहा मंडळी, किती छान इझिली त्या निघत आहेत, मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत। हे पहा, मी तुम्हाला दाखवते। हे पहा, तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त त्याला जाळीसुद्धा आलेली आहे। तुम्ही बघू शकता मंडळी। तर मंडळी, तयार आहे आपली रवा इडली, मस्त अशी अप्रतिम लागते। तुम्ही बघू शकता किती छान असा स्पॉन्ज त्याला आलेला आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझा हा इडलीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।